बाहेर आहेत, त्यामुळे त्यांनी सुद्धा आपल्या टीमला शुभेच्छा दिल्यात. थँक्यू सो मच. धन्यवाद अशोक पाटील. आपण धन्यवाद जगदीश पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकला पहिल्या दुसऱ्या सत्रामध्ये. आणि मॅच थोडीशी रफ अँड टफ झाली होती. मॅच शेवटच्या बॉलवरती गेली होती. शील फोर्टीबस संघाने चांगली फाईट केली. म्हणजे मंगेशने ज्या धावा 2 चेंडूमध्ये 10 बनवलेला शेवटच्या षटकात त्या उपयोगी पडल्या विजयासाठी. बोलवली बी फोर्टीबस संघाला. यानंतर चिकनगर फोर्टीबस आणि आगासन फोर्टीबस. आगासनचे कॅप्टन ऑलरेडी इथे आलेले आहेत. किशोर आपले स्वागत आहे. चिकनगर फोर्टीबस आपण रिपोर्टिंग करा. कॅप्टन विक्रम भोईर, राजेंद्र आलेले आहेत. पिंटू हजारे आणि सूर्या पाटील ही सलामी जोडी तुम्ही बाजूला. एका बाजूला वेदांत 11 अंतरली, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय योगेश पवार 11 खिडकाली फोर्टीबस. आजच्या दिवसाची दुसरी मॅच आहे. 25 मिनिटाचा अवधी असेल, लक्षात घ्या. खिडकाली फोर्टीबस जास्त वेळ घेऊन का. पहिल्या षटक घेऊन गोलंदाज विशाल पाटील येत आहेत. विशाल पाटील येत आहेत पहिल्या षटक घेऊन. 5 ओव्हरची मॅच. मागच्या वर्षीच खूप चांगला खेळ राहिला होता खिडकाली फोर्टीबस. यावर्षी स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान या नावाने संघ तुम्हाला रेग्युलर सुद्धा खेळताना दिसेल आणि फोर्टीबस तुम्हाला भेटतोय. 5 ओव्हरची मॅच. शाखेंना सामना सुरू होतो. 25 मिनिटाचा अवधी असेल. आजच्या दिवसातील दुसरी मॅच. पहिला चेंडू आपण पाहतोय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र 1 रन्स वेगाने पूर्ण झाली. बघा डायरेक्ट हिट झालाय. फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचले. सिंगलने खातं उघडलं तर ते वेदांत 11 अंतरली फोर्टीबस संघाचं. गोलंदाज आपण पाहतो पुन्हा एकदा. विशालला पाहतात. मोड विकेट. इथे झेलची शक्यता आणि यष्टीरक्षकाने एक चांगला झेल टिपलाय. यष्टीरक्षक सुखदेव पवार आहेत, कोणते चूक करत नाहीयेत. फलंदाज बादल. पहिला धक्का वेदांत 11 अंतरली फोर्टीबस संघाला. पहिला सामना रंगतदार होता. या सामन्यामध्ये आपण पाहतो पहिली विकेट गमावली होती वेदांत 11 अंतरली फोर्टीबस संघाने. चिंतामण आले बॅटिंग करण्यासाठी. चिंतामण हजारे. सूर्या पाटील मैदानाच्या आतमध्ये. पिंटू हजारे बाद झालेले तिथे. पहिला धक्का लागलाय. एक या धावसंख्येवरती पहिली चेंडूची सिंगल मिळाली होती. विशालकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. चांगला चेंडू होता. कार्पेटच्या साहाय्याने खेळत शक्ती आहे टीममध्ये. वाकणांच्या या क्रीडांमध्ये ज्यावेळी तुम्ही खेळता 2 धावा तुम्ही धावून घेऊ शकता सहज. कारण ज्यावेळी डीप मध्ये बॉल येतो ॲक्युरेट फेकी जरी असेल तरी 2 धावा धावून होऊ शकतात. विशाल राईट मध्ये विकेट. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. एक सिंगल मिळाली. संतोष शेलार होते. धावसंख्या 4. विशाल गोलंदाजी मार्कवर राईट मोड द विकेट. करण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा टर्न घेतला तर शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक. एक सिंगल मिळेल. पाच धावा.
5 धावा धापडकोली तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज विशाल राईट मोर द विकेट. कुठे बॉल होता, प्लेसमेंट करायचा होता, सन्मान दिलाय. तिसऱ्या क्रमांकावर आलेले फलंदाज आपण पाहतोय चिंतामण हजारे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा दिले. एक विकेट सुद्धा मिळाली 6 धावा देत असताना. यानंतर अजून एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 2 बलाढ्य संघ, चिकंदर 40+ आणि दुसऱ्या बाजूला आगासन 40+, ज्याने 2 स्पर्धांमध्ये ट्रॉफी रनरअप झालेले 2 वेळा. त्यामुळे चांगली मॅच होईल. यानंतर सुद्धा तुम्हाला चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. पहिलीच मॅच रंगतदार पाहायला मिळाली. गोलेली 40+ बी विरुद्ध शील 40+, आणि तिथे गोलेली बी 40+ संघाने मॅच जिंकली. दुसऱ्या षटकी येतात गोलंदाज किरण ठाकूर येतात. पहिल्या षटकात फक्त 6 धावा आल्यात. अंतराळी 40+ संघ. सीझनला सुरुवात झाली. पहिली स्पर्धा तुम्ही नारिलीला पाहिली, दुसरी स्पर्धा शिलगाव चषक पाहिला आणि तिसरी स्पर्धा अशोक ऑफिशियल स्कोरर आहेत 40+ संघटनेचे. त्यामुळे अचूक माहिती आपल्याला मिळते. किरण ठाकूर आलेत. 18 विकेट घेतले होते. 29 चांगला चेंडू होता. तसंच सुरखात तुम्ही पाहता पंचांच्या भूमिकेत कोहलीचे पंच सिराज पाटील. किरण ठाकूर आहेत गोलंदाज. 29 विकेट घेतले होते. 2023-24 चिंतामण स्ट्रायकेटला आहेत. टॉस बॉल होता. मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगली फिल्डिंग आहे. थ्रो फेकी ॲक्युरेट. मी मगाशी उल्लेख केला की या क्रीडांगणामध्ये डीप मधून ॲक्युरेट फेकी येत नाही बऱ्याच वेळा. तर 2 धावा तुम्ही घेऊ शकता. धावसंख्या 8. एक संत सुरुवात वेदांत 11 अंतराळी 40+ टीमच्या माध्यमातून. इथे एक सिंगल मिळाले. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. काल एनबी ट्रॉफीमध्ये आम्ही पाहिलं शाहिदला असेच फटके खेळण्याचे प्रयत्न शाहिद करत होते. एक षटका सुद्धा शाहिदने मारला. त्यानंतर पुन्हा तो स्ट्रोक खेळण्याच्या नादात तो झेलबाज सुद्धा झाला होता. किरण इथे मात्र फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आणि चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. सूर्या पाटीलच्या बॅट मधून चौकार आलाय. 2023-24 आपण उत्कृष्ट फलंदाज सुद्धा सूर्या. इथे चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते 13. पॉवर प्ले मध्ये एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. किरण ठाकूर एक अष्टपैलू खेळाडू आहे. मागच्या वर्षी आपण नावीच्या स्पर्धेत त्यांचं अर्धशतक सुद्धा पाहिलं होतं. तोच किरण ठाकूर. हा चांगला चेंडू होता. क्षेत्रक्षाचं जजमेंट चुकीचं आहे. 2 धावा इथे मिळालेत. इथे काय घडलंय? चिंतामण हजारे काय करतायत? रनआउटच्या स्वरूपात बाजार गेला. तिसरी धाव कदाचित झाली. कदाचित अशोक बॅट्समनला असं वाटलं की थ्रो फेकी खराब आहे, मात्र तसं नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 15. पुढची मॅच चिकंदर 40+ आणि आगासन 40+ मध्ये असेल, लक्षात घ्या. त्यामुळे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. संतोष ठाकूर यांची चांगली फिल्डिंग. दोन षटकात 15 धावा झालेत. पहिल्या सामन्यात 65 धावा बघितल्या. या सामन्यात 2 षटकात आतापर्यंत 15 झालेत.
अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शक्ती येत आहेत. मग आमचे सोमनाथ गायकर यांनी सुद्धा विचारलं की शक्ती संघामध्ये आहेत की नाही. सोमनाथ गायकर यांनी खेळ पाहिलेला आहे शक्ती यांचा, शक्ती पाटील यांचा. मागच्या वर्षी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा दीपक पाटील यांनी गाजवल्या. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा दीपक पाटील नाव चर्चेत राहिलं. 2 षटकात फक्त 15 धावा आहेत. तिसऱ्या मॅच मध्ये चिकंदर आगासन, चौथ्या मॅच मध्ये बामाली आणि जुनी डोंबिवली. अशा मॅचेस तुम्हाला आज 8 संघांमध्ये मॅचेस पाहायला मिळतील. चला जास्त वेळ घेऊ नका. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली 40+ यावर्षी महेश पाटील यांनी सुद्धा सांगितले. आणि अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेत सुद्धा स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान हा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. संघ मालक महेश पाटील आहेत आणि त्यांनी सांगितलं रेग्युलर संघ सुद्धा योगेश पवारच्याच नावाने तुम्हाला खेळताना दिसेल. आज 40+ सुद्धा योगेश पवारच्याच नावाने संघ खेळतोय. सर्वांचा लाडका खेळाडू होता योगेश पवार. आज आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र त्याच्या आठवणी आपल्या सोबत आहेत. अनेक मैदानं त्यांनी गाजवलेली आहेत. दोन षटकात 15. उत्तम पवार सुद्धा नाही आहेत संघामध्ये. प्रल्हाद पवार यांचा मग उल्लेख केला जगदीश पाडे यांनी. बरेचसे खेळाडू प्रत्येक मॅच मध्ये खेळतील असं नाहीये. चांगला चेंडू होता. पप्पू आले बॅटिंग करण्यासाठी. एक चांगले समालोचक सुद्धा आहेत, तेवढे चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. मागच्या वर्षी जबरदस्त खेळ खेळलेला आहे. अंतरले 40+ संघाने हे विसरून जाणार नाहीये. शिवडूनची नाईट स्पर्धा बघा तुम्ही, तिथे खूप चांगला खेळ होता. शक्ती गोलंदाजी मार्कवर बॅकफुटला गेले, जागा पडवली. क्षेत्ररक्षक संतोष शेलार तिथे होते, त्यांना बेट करून आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पप्पूच्या बॅट बदल होतोय. पहिला चौकार. यावर्षी वार्षिक संमेलन सोहळा तुम्ही पाहिला. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये 6,000 रुपये प्रवेश फी. मागच्या वर्षापर्यंत आपण पाहिलं तर 7,500 रुपये प्रवेश फी होती. म्हणजे कमी कमी होत चालली प्रवेश फी. त्यासाठी मी धन्यवाद देऊ अर्जुन पाटील अध्यक्ष, उपाध्यक्ष प्रकाश म्हात्रे, प्रमोद मडवी, खजिनदार मोतीराम पाटील नागावचे. इथे वेगवान चेंडू होता, उत्तर नाहीये. सचिव बाळाराम भंडारी असतील, सदस्य महेंद्र म्हात्रे, सहसचिव भीमचंद्र काळन आहेत. काल त्यांचे संघ या स्पर्धेत खेळला. महेंद्र म्हात्रे असतील, राजू म्हात्रे असतील देवीच्या पाडा आणि हनुमान पाटील. इथे फटका चांगला मिड विकेटला, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. पप्पूने सांगितलं बघा 2 धावा होतील, कारण पप्पूचा कॉल होता. 2 धावसंख्या पुढे सरकते अशोक आम्हाला सांगतायत. 21 आर्या स्मृती चषक 2024. आर्याला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून ही स्पर्धा वेदे प्रभात क्रिकेट संघ वाकलन 40+ आयोजित ही स्पर्धा करण्यात आलेली. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या मधून निघून जातो त्याची आठवण, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून स्पर्धा आयोजित केली जाते. शक्ती कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्याने थोडासा खाली राहतो या खेळपट्टीवर, त्यामुळे गोलंदाजांनाही मदत मिळते. बऱ्याच वेळा फलंदाजी चांगली होते. डॉट बॉलची समाप्ती आली. तिसरं षटक मार्ग असते. शेवटचं चेंडू शिल्लक आहे. शक्तीने 6 धावा खर्च केले आतापर्यंत. हा चेंडू स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. इथे मात्र कदाचित पप्पूने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली, त्यामुळे एकच रन्स घेतले आणि षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर वेदांत 11 अंताली 40+ संघाची धावसंख्या ती फक्त 22. पहिल्या षटकात 6, दुसऱ्या षटकात 9 आणि तिसऱ्या षटकात 7. पाण्याची मागणी गेली. 3 षटकांचं पाणी घेऊन जायचं पाहिजे. प्रल्हाद पवार सुद्धा संघामध्ये नाही आहेत. उत्तम पवार नाही आहेत. तीन षटकात धावसंख्या 22. अशोक थोडंसं कमी वाटत, मात्र बघायचं 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
स्वर्गीय योगेश पवार 11 खिडकारी 40+, दुसऱ्या बाजूला वेदांत 11 अंतरली 40+, त्यानंतर चिकनगर 40+ विरुद्ध अभ्यासम 40+ मध्ये मॅच होणार आहे पुढची. काल देसाई 40+ संघ फायनल मध्ये दाखल झालाय. सेमीफायनलची मॅच नारिवली आणि त्यांच्या विरोधात देसाई अशी मॅच झाली. शेवटचा बॉल षटकार हवा होता पण तिथे चौकार आला. 2 रन्सची मॅच गमावी लागली. खरी कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे 2 धावाने तो सामना गमावलाय. बारा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आतापर्यंत गोलंदाजी युनिट आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली आहे. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली 40+ या संघाने UTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट लाईव्ह आणि ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. आमच्या कॅमेरामॅनचे कौतुक करेल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट UTCच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. श्रीनाथ पाटील यांना तुम्ही पाहतात पंचाच्या भूमिकेत मॅन फ्रॉम नागाव. दुसऱ्या बाजूला दशरथ सोरखादे, किरण ठाकूर आलेत गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या स्पेलमध्ये. चला चिकनगर कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. आगासांचे कॅप्टन आलेले आहेत ऑलरेडी. किशोर चिकनगर कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. विक्रम भोईर, हरेश, राजेंद्र, लक्षात घ्या ज्यावेळी तुम्हाला स्ट्राईक चेंज करायची असेल दोन्ही एंडने स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. लक्षात घ्या अन्यथा स्ट्राईक चेंज होणार नाहीये. हा नियम आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत नियम पोहोचणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा स्ट्राईक रोटेट करण्यासाठी एक फलंदाज एकाच एंडला थांबून राहतो पण तशी स्ट्राईक नाहीये. लक्षात घ्या. किरण ठाकूर चांगली गोलंदाजी करतायत रेस्ट्रिक्शन साथ मिळत नाही. 22च्या स्वरूपात एक धाव मिळाली. एक धावसंख्या पुढे सरकली ती 24. 14 षटक सुरू झालं. अशोक मोठे हिट यायला हवे. पहिल्या मॅच मध्ये 65 झाले असं वाटलं की त्याही चेस होतील कारण शेल 40+ चांगली फाईट केली. राजेंद्र पाटील सुद्धा येतात त्यांचं हार्दिक स्वागत. दोन धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 26. 14 षटक मार्गस्थ असताना 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांनी तुम्हाला पाहायला मिळतील. किरण अपील स्ट्रॉंग मात्र लेग बायच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्यात. पाहिजे तर स्ट्रॉंग अपील होतं. सुखदेव पवार सुद्धा अपील करतोय कदाचित लेग स्टंपच्या बाहेर असावा. धावसंख्या 28. 28 धावा धापर कधी लागलेत. 14 षटक मार्गस्थ असताना फुल टॉस आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांना बीट करून चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 32 वरती. वेदांत 11 अंताली 40+ संघाची. धावा तुम्हाला आपण कधी पाहायला मिळतात. चौथं षटक मार्गस्थ 32. हा चांगला चेंडू होता. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 32. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 32 धावा धापर कधी तुम्ही पाहतायत. 32 धावा तुम्ही पाहतायत.
संतोष शिलार आलेत गोलंदाजी करण्यासाठी. प्रल्हाद पवार नाहीत बघा, त्यामुळे संतोष शिलार यांचा वापर केलाय. धावांची गती थोडीशी कमी आहे. वेदांत 11 अंतरली पुढील संघ आपण पाहिलं तर 32 इथून 10 ते 15 धावा बनवणं गरजेचं आहे, कारण की स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गिळकरी संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. ऑन साईडला खेळायचं होतं. बाईकच्या स्वरूपात धावणारे शाहू पाटील यांचा आगमन झाले शिल्डूनचे. शाहू पाटील आणि प्रभात क्रिकेट संघ वेद 11 संघ वाकलांचं खूप जवळचं नाते. तर या शाहू पाटील स्वागत आहे बघा, एक वेगळ्या लुक मध्ये जास. क्या बात आहे. हँडसम पर्सनॅलिटी. मात्र इथे पप्पूचा चेंडू हवेत आहे. क्षेत्रक्षेत्राचं जजमेंट चांगलं होतं स्क्वेअर लेगला. दोन धावा पूर्ण झाल्या बघा, तो तिसरी पूर्ण होईल का. दसरा सुरखात यांचा इशारा येतो रनआउट. 3च धावा मिळतील. एक शॉर्ट रन आहे, 2च मिळतील बघा. फलंदाज सुद्धा बाद झाले, 2च धावा मिळालेत. शाहू पाटील बघा नेहमी त्यांचा सपोर्ट असतो वेदई प्रभात क्रिकेट संघ वाकण फोडीबस संघाला. आणि जेव्हा जेव्हा वाकणची मॅच असते त्यांच्याही शुभेच्छा असतात. ज्यावेळी जयंद्रात आपल्या टीम्स आकर्षण संघाविरुद्ध पराभूत झाले, शाहू पाटील भरपूर नाराज होते. मला त्यांनी रात्री कॉल केला की नितीन 68 धावा भरपूर होत्या आणि वाकण संघाने त्या 3च ओव्हरमध्ये दिल्या, म्हणजे हारजीत होते क्रिकेटमध्ये. आता गोलंदाजी तेव्हा खराब झाली, शाहू पाटील भरपूर नाराज झाले होते. नक्कीच नक्कीच गोलंदाजांना थोडंसं मार्गदर्शन करा शाहू पाटील तुम्ही. 68 धावा वाकण संघाने भरपूर धावा. मलाही माहिती आहे, कारण की भोलेनाथ दादा सारखा गोलंदाज आहे, कमलाकर आहेत, संजय आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर अशोक आम्हाला सांगतात 35. धावा झालेत. इथे चेंडू हवेत आहे आणि पुन्हा झेल ड्रॉप करतोय काय योगेश पवार प्रतिष्ठा गिळकरी संघ. झेल ड्रॉप बोलत. 1 धाव मिळाल. धावसंख्या 36. जिग्नू दातीलकर 9 सेकंड आहेत. जिग्नू दातीलकर यांनी 2 बॉल 2 सिक्सर मारले तर किशोर मुंडे यांच्याकडे 1000 रुपये. फुल टॉस बॉल आहे, गॅप मध्ये खेळत आहेत. चेंडू 1 माऊस सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार येत होते फलंदाज सूर्या पाटीलच्या बॅटमधून. जिग्नू दातीलकर यांना बघा सुवर्ण संधी आहे. बाकी 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज. आता संधी किशोर मुंडे यांच्याकडनं. आता षटकार चेंडू कमी उरलेत अशोक आम्हाला सांगतात. स्ट्राईक मिळणे गरजेचे. धावा 40 झालेत. 2 चेंडू उरलेत. हाही फटका चांगला आहे. आणि बघा जिग्नू दातीलकर बघा किती वेगाने धावतायत. धावसंख्या 43. चला टॉस साठी चिकनगर 40+. नाही पण मी केरळला होतो ना. इथे फटका चांगला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि चेंडू 1 माऊस सीमारेषेच्या बाहेर जाईल. धावा आलेल्या आहेत. आता संतोष शेलार यांचं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळतंय. धावा झाल्यात आता अंतरली संघाच्या 47. शाहू पाटील यांच्या शुभास टॉस होईल. आगासन विरुद्ध चिकनगर 40+. चॉकलेट या नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. चला चिकनगर कॅप्टन आलेले आहेत. 5 ओव्हरची मॅच.
अशोक आताच 2 दिवसापूर्वी आमच्या अजकामध्ये भरपूर आनंदाचं वातावरण होतं, कारण BCI डोमेस्टिक सेशन 2024-25 मध्ये रणजी ट्रॉफी खेळण्याचा मान मिळाला आणि ठाणे जिल्ह्यातील पहिला आगरी समाजाचा खेळाडू चिन्मय जयंत पाटील त्यालाही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. अगासी संघ टॉस विन आहे. संतोष शेलार यांनी धावा खर्च केला. अशोक आम्हाला सांगतात 15 आणि त्यामुळे धावा झाल्या 47 आणि 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपले ज्यांनी चिन्मय पाटील सुरुवातीला टेनिस बॉल क्रिकेट खेळायचे अशोक आता रणजीपट्टू झालेले आहेत. शाहू पाटील यांचा सत्कार होईल. जितेश भोर यांचे शुभ असेल. जितेश भोर या शाहू पाटील यांचा सत्कार करायचा आहे. 47 झालेत. 48 टोविन आहेत. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली फोर्टी संघाला या मॅच मध्ये 48 धावा करायचे आहेत. हेच फायदा असतो, एखादा गोलंदाज तुमच्या टीम मध्ये नसेल तर त्याची भरपाई भरावी लागते. रेडिओसनचे पंडित दादा सुद्धा उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. नक्कीच पंडित दादा एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. त्रिशूर मित्र मंडळ हिरोटने आम्ही पाहतो. पंडित दादा सातत्याने उपस्थित असतात. अगासनने टॉस जिंकलाय. पुढच्या मॅच मध्ये चांगली फाईट असेल. अगासन आणि चिकनर, त्यानंतर बामाली आणि जुनी डोंबिवली. आपण रिपोर्टिंग करा. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. पंडित दादांचा सन्मान केला आमच्या मॅच मध्ये. पंडित दादांचे सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला. आणि या 48 धावांचा पाठलाग खिडकाली 40+ या स्पर्धेत स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान या नावानेच खेळतोय. पहिल्या षटकात विशालने 6 धावा दिल्या. दुसऱ्या षटकात किरणने 9 दिल्या. तिसऱ्या षटकात शक्तीने 7च दिल्या. किरणने चौथ्या षटकात 10 दिल्या आणि संतोष शेलार यांनी शेवटच्या षटकात धावा दिल्या. अशोक सांगत 15. त्यामुळे स्कोर असं वाटतं कमी मात्र आता 47 झालेत. 48 टीव्ही आहेत. म्हणजे झेलही ड्रॉप झाले ना या षटकामध्ये. कॅचेस विन मॅचेस 2 झेल ड्रॉप झाले. ऐकूया जगदीश दादा पाटील आमचे याच विभागातील एक अप्रतिम समालोचक नारिलीचे दुसऱ्या सत्रामध्ये आपल्यासोबत जोडले जातील. यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. स्वागत आहे राजू आपलं. तुमचं नाव ठेवले आम्ही. आणि आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व शाहूदादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. आज मात्र बरेचसे खेळाडू मॅचचा आनंद घेतात. 40+ क्रिकेट आज पाहिलं तर रेग्युलर थोडंसं कमी झालंय सध्याच्या स्थितीला. त्यामुळे 40+ क्रिकेट खेळणं पाहणं पसंत करतात आमचे रेग्युलरचे खेळाडू. ब्रॅवो, स्वागत आहे आपलं. ब्रॅवो. तर बघा, वैद्य 11 प्रभात 40+ क्रिकेट संघ वाकण यांच्या वतीने आज मात्र आगळं पारितोषिक पाहायला मिळेल. जो या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरेल त्याच्यासाठी अर्थातच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट चा हिरो कोण असेल त्याच्यासाठी मात्र आज घरगुती वस्तूंचा वापर केला गेलाय. कारण जेव्हा आपण संध्याकाळी घरी जाताना तेव्हा प्रत्येक घरामध्ये
असंच काहीसे चित्र पाहायला मिळते जेथे गृहोपयोगी वस्तू घरातल्या वस्तूंचा वापर आणि या वाकण संघाच्या वतीने जे टुर्नामेंट आहे त्यांच्या वतीने मात्र आज 15 किलो तेलाचा डब्बा सिरीज साठी पहिल्यांदा असं चित्र पाहायला मिळतंय. काय शाहू मामा काय बोलाल याच्याविषयी? एक नंबर अशाच संकल्पना राबवल्या पाहिजेत सगळ्यांनी आणि जेणेकरून लोक दारू कमी पितील. क्या बात आहे. अत्यंत चांगलं सूचक वक्तव्य होतं आमच्या शाहू पाटील यांचं. कारण सिरीज साठी तेलाचा डब्बा आहे म्हणजे संध्याकाळी घरवाली सुद्धा खुश होईल. ज्या खेळाडूला मिळेल असू दे हरकत नाही. असेच पारितोषिकांची गरज आहे. फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट. सुपर लॉंगऑफच्या वरून शानदार षटका. मी सुद्धा या गोष्टीचं स्वागत करतोय. वैद्य प्रभात 40+ संघ आर्या स्मृती चषकामध्ये असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. खरोखर येणाऱ्या पुढील स्पर्धेमध्ये सुद्धा लोकांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून घरोपयोगी वस्तूंचा वापर करणं फार गरजेचं आहे. वाईट बॉल. ओके ओके ओके. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपाने मगाशी मात्र षटकार पाहायला मिळाला. सलामीची जोडी पाहतोय किरण ठाकूर आणि सुखदेव पवार. ही जोडी मात्र आज पाहा मिळते. कुठे का होईना प्रल्हाददादा पवार आज संघामध्ये नाही आहेत कारण सलामीचे फलंदाज आहेत आणि गोलंदाज सुद्धा आहेत. त्यामुळे एक अष्टपैलू संघामध्ये नसणं थोडीशी चिंतेची बाब असते. यावेळेस शॉर्ट लेगला फिल्डर होते. एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना पुन्हा एकदा फटका चांगला किरण ठाकूरच्या बॅट मधून. आणखीन एक मोठा फटका. अगोदर षटकार आता चौकार. गुड शॉट. तर पहा 1 वर्षाच्या 3 वर्षाच्या. अच्छा आमचे अशोक पाटील ऑफिसला कोरर आहेत. चांगली इत्यंभूत माहिती देत असताना 3 वर्षामध्ये अद्यापर्यंत धावा झाल्या त्या 1,50,500 धावा. आणि हा चौकार की षटकार. झेल होईल का? होयस. डीप मिड विकेटला झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाळी संघाला. धावसंख्या 17 झाली आहे. एका ओव्हरमध्ये 17 धावा आल्या. 5 चेंडूवरती. 6व्या चेंडूवरती फलंदाज बाद झाले किरण ठाकूर. या चेंडूने जास्त उंची गाठली. वनडाऊनचे खेळाडू मैदानामध्ये विशाल पाटील. स्ट्राईकला सुखदेव यांना पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती. दुसरे षटक चंद्रकांत पाटील यांना पाहतोय.
यावेळी झेल हो गुड कॅच वॉड कॅच अत्यंत चांगला प्रेक्षणीय झेल पिंटू हजारे होते कव्हरच्या दिशेला चांगला झेल टिपलाय लागोपाठचा दुसरा धक्का लागत असताना खिडकाई संघाला दोन धक्के लागोपाठ लागल्यात खिडकाई संघाला नवीन फलंदाज दीपक पाटील मैदानामध्ये यावेळेस पुन्हा एकदा यस फलंदाज बाद लागोपाठचा तिसरा विकेट सुरुवात चांगली झाली मात्र त्याच्यानंतर 5व्या 6व्या 7व्या चेंडूवरती फलंदाज बाद होत गेल्यात लागोपाठ धक्के दिले जातात खिडकाई टीमला काय गोलंदाजी होते अत्यंत चांगली गोलंदाजी पहा मिळते आपल्याला अंतरली संघाच्या वतीने तुझं नाव नको सांगू दलित रे अनिल पाटील मैदानामध्ये जात असताना लागोपाठ धक्के लागल्यात ऑन हॅट्रिक बॉल असेल या षटकातील 2 चेंडू 2 विकेट तिसरा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील केलाय अत्यंत चांगली गोलंदाजी पाहतोय गोलंदाजीमध्ये तारयुक्त ही गोलंदाजी आपल्याला पाहा मिळतात अतिशय चांगला षटक हाताला असताना पहिल्या 5 चेंडूवरती फार मोठ्या धावा आल्या त्याच्यानंतर 6, 7 आणि 8व्या चेंडूवरती फलंदाज बाद झाले गुड फिल्डिंग चांगला फिल्डिंग पाहायला मिळतोय जिथे 2 धावा होते तिथे एकेरी धाव येत असताना पाहतोय आपण अत्यंत चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहतोय गोलंदाज चंद्रकांत पाटील चांगला कमबॅक करून देत असताना आपल्या टीमला विशाल यावेळेस गॅप खूप मोठा आहे 2 षटक चेंडूच्या मागे मात्र चेंडू जाईल फरार होईल 4 या धावसंख्येसाठी गुड शॉट पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू होता जवळपास फिल्डर नाही आहे दूरवरती होते एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न करत होते मात्र धाव एखादी झाली असती थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली आणि इथून दुसरा षटक समाप्त होते 2 ओव्हरचा खेळ संपलाय 2 ओव्हरमध्ये धावा बनवल्या खिडकाई संघाने 23 धावा
गोलंदाज मोहन गायकर आल्या तिसरे षटक 2 ओव्हरमध्ये 23 झाल्यात. चांगली धावसंख्या मात्र विकेट सुद्धा 3 गमावल्या त्या संघाने. चला जास्त वेळ करू नका. आता वेळ जास्त जातोय. आउटसाइड ऑफ स्टंप वाईट बॉल. 1 रन्स अतिरिक्त मिळत असताना धावसंख्या 24 झाल्यात. अद्याप 24 धावसंख्येची गरज आहे. साईडला चांगला फिल्डिंग. थ्रो सुद्धा चांगला येतो मात्र धाव वेगाने एकवटली त्यामुळे ते 1 धाव मिळत असताना 25 धावा सध्या तरी स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात आपल्याला. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. विचार खेळाचा प्रयत्न. चेंडू चालला या डीप मध्ये. फिल्डर आहेत. दोन धावा. यावेळेस क्लीन बॉल. फलंदाज बाद. दांडी गुल झाली आहे. 4था विकेटचा पतन होत असताना 4 विकेट गेल्यात अद्यापर्यंत खिडकाळ संघाचे. शक्ती पाटील नवीन बॅट्समन. राजू घाटे. राजू घाटे यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 1100 रुपये. शक्ती पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये. विशाळच्या जोडीला हा फलंदाज पाहा मिळतो. विकेट गेले आता. सध्या तरी पाहतोय सध्या सामना डोलायमान अवस्थेमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस स्क्रीन बॉल. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. लागोपाठचे धक्के लागत असताना स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाळी संघाला. संतोष ठाकूर मैदानामध्ये जात असताना आता लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळाल्या. या जण विकेट हॅट्रिक. पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे. चांगली गोलंदाजी पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज मोहन आहे ना. मोहन गायकर गोलंदाजी मार्ग वरती. फिरवून
खेळात आणि ते चौकार मिळेल. चेंडू चाललाय लॉंगलेगच्या दिशेला. 4 या धावसंख्येसाठी 4 धावा मिळतील. कधीपासून 2 विकेट पाहिले, मात्र आता 4 धावा. चला जास्त वेळ करू नका, फास्ट घ्या. 12:15 वाजता दुसरा सामना सुरू आहे. चला ऑलिंडर्स. आ गया मैच बॉल. 2 षटकानंतर जुना आहे. चला चौकार आलाय, थोडस दिलासा मिळत असताना खिडकाट टीमला. संतोष ठाकूरने आलेल्या चौकाराने खातं खुलं करत असताना 13 चेंडू 17 धावसंख्येची गरज अद्यापर्यंत. या षटकामध्ये शेवटचा चेंडू. हा, पाणी घेऊन जायचं लगेच. पाय ते खराब फिल्डिंग पाठीमागे पहा मिळतोय. चेंडू डॉट होता. दोन धावा बाईच्या स्वरूपामध्ये मिळाल्या. पाणी घेऊन जायचं लवकर, जास्त वेळ नको. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर मध्ये धावा झाल्यात त्या 33 धावा. पंधरा 12 चेंडू 15चं समीकरण आहे आता. 12 बॉल मध्ये 15 धावा बनवायच्या आहेत खिडकी टीमला. चला सामना सुरू करा. जास्त वेळ घेता आपण, पंच थोडी ताकीद द्या ना, कारण आज संध्याकाळ 5:30 वाजले की थोडासा अंधार पडतो आणि त्यामुळे रात्री सुद्धा काळ सुद्धा पाहिलं संध्याकाळच्या वेळेमध्ये जे बॅटिंग करणारे संघ असतात ना त्यांना मुश्किल होतं. 3 षटकांसाठी 18 मिनिटाचा वेळ घेतला आपण. लक्षात ठेवा 12 मध्ये आता 15 बनवायचे आहेत. गोलंदाज चिंतामण हजारे. 12 मध्ये 15.
ना बिर्याणी नको मिली याही काही दिला नाही बडबडला फालतू पहिलाच बॉल एकेरी धाव मिळत असताना एक धाव 11 चेंडू अद्याप 14 धावसंख्येची गरज आहे. सामना अभ्यर्थी नेट टू नेट फाईट पाहायला मिळतोय कारण सुरुवात चांगली झाली त्याच्यानंतर विकेट गेल्या त्यामुळे विकेट गेल्यानंतर थोडंसं दबाव आला खिडकाळ टीम वरती आणि अशा परिस्थितीत मात्र आता होकळण्याचा प्रयत्न डॉट बॉल आहे 10 चेंडू 14 एका चौकार षटकार वापसी करून देईल खिडकाळ टीम साठी तर एखादा विकेट डॉट बॉल या सामन्यावरती पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करेल अंतरली संघ. दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात आणि 2 धावा ते पूर्ण केल्या जातात. एक 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहिला आता. यावेळेस बिग शॉट फटका चांगला आणि ते संतोष ठाकूरच्या बॅट मधून षटकार 6 धावा. हा आमच्या आगासनचे कालोराम मामा मुंडे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. पुन्हा एकदा येथे मात्र 4 मिळतील. सामना जवळजवळ संपवण्याच्या दिशेवरती 2 चेंडूवरती 2 मोठे फटके होत असताना संतोष ठाकूरच्या बॅटमधून दोन धावसंख्येची गरज आहे आणि हा विनिंग शॉट फटका चांगला आहे. लागोपाठचा चौकार संतोष ठाकर गुड बॅटिंग. सामना जिंकलाय तो खिडकाळ संघाने. चला आगासन संघ आज जिंकला आपण.